हरी जय 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 हरी जय जय हरी जय जय। हाँ गुरुजी हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय। हरि 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 जय हरि 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 जय हरि 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 जय जय हरि 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 जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि हरि जय हो पार खुमाई हो पार खुमाई लावा लावा। बसलेल्या सर्व श्रोते मंडळींनी आरतीसाठी उभे राहा आणि कृपया पाठीमागे जे बसलेली श्रोते मंडळी आहेत त्यांना विनंती आहे कृपया पुढे खूप जागा आहे। जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम। लांब लांब रूपा पाहता लोचने रूपा पाहता लोचने रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचने रूपा पाहता लोचने लोचनी रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता
पक्षी अंगणी उतरते देखा गुंतोने राहते देखा गुंतोने राहते देखा गुंतोने राहते पक्षी अंगणी उतरते देखा गुंतोने राहते देखा गुंतोने राहते देखा गुंतोने राहते पक्षी अंगणी उतरते देखा गुंतोने राहते देखा गुंतोने राहते देखा गुंतोने राहते पक्षी अंगणी उतरते देखा गुंतोने राहते देखा गुंतोने राहते देखा गुंतोने राहते ऐसे असावे संसारे जोवरी प्राचीनाचे दोरे जोवरी प्राचीनाचे दोरे जोवरी प्राचीनाचे दोरे असावे संसारी दोरी प्राचनाची दोरी दोरी प्राचनाची दोरी प्राचनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रात काळे उठून गेला काळे उठून गेला काळे वस्ती वस्ती आला रात काळी उठून गेला रात काळी उठून गेला रात काळी उठून गेला तैसे असावे संसारे जोवरे प्राचीनाचे दोरे प्राचीनाचे दोरे जोवरे प्राचीनाचे दोरे तैसे असावे संसारी जोवरी प्राचनाची दोरी जोवरी प्राचनाची दोरी जोवरी प्राचनाची दोरी एका जनार्दने शरणाय से असता भय कवना से असता भय कवना ऐसे असता भय कवना एका जनार्दनी शरणा ऐसे असता भय कवना ऐसे असता भय कवना ऐसे असता भय कवना ऐसे असावे संसार ऐसे असावे संसारी ऐसे असावे संसार ऐसे असावे संसारी असावे संसारे जोवरे प्राचीनाचे दोरे प्राचीनाचे दोरे जोवरे प्राचीनाचे ऐसे असावे संसारी दर्शनाची दोरी प्राचनाची दोरी दोरी प्राचनाची दोरी डोबार कुमारी जय डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमारी डोबार कुमार 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 डोबार कुमारी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक भजन सम्राट आदरणीय श्री हरिभक्तीपरायण किशोरजी महाराज शेळके त्यांना साथ करतील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय श्री हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज कातकडे पखवाजाची साथ करतील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंग सम्राट अनिलजी महाराज टेकोळे आणि मृदुंग सम्राट श्री हरिभक्तीपरायण चंदू महाराज बागल.
पक्षियाँ गने उतरते, 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 पक्षियाँ गने उतर, पक्षियाँ गने उतरते, एका गुंतो निराहाती, एका गुंतो निराहाती, तेका गुंतो निराहात, तैसे असावे संसारे, तैसे असावे संसारे, तैसे असावे संसारे, असावे संसारे, असावे संसारे, तेका गुलतो ने रहा, तेगा गुलतो ने रहा दे, तेगा गुलतो ने रहा, तैसे आसावे संसार, तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी, आसावे संसारी, आसावे संसारी, जो बरे प्राचीनाचे द्वारे, जो बरे प्राचीनाचे द्वारे, जो बरे प्राचीनाचे द्वारे, जो बरी प्राचीनाची दोरे, जो बरी प्राचीनाची दोरी, जो बरी प्राचीनाची दोरी, जो बरी प्राचीनाची दोरी, दोरी हा हा दोरी, जो बरी प्राचीनाची द्वारे, जोवरी प्राचीनाचे दोर, जोवरी प्राचीनाचे
प्राचीना
आता वे संसारी तैसे आता वे संसारी तैसे आता वे संसारी विठ्ठल 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 पक्षी अंगणी उतरते ते का गुंतून राहते तैसे असावे संसारी जुवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्तियाला प्रातकाळी उठून गेला एका जनार्दने शरण ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारे जो बरे प्राचीनाची दोरी विठ्ठल विठ्ठल मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते आत्मा तुम गिरिजामती सहचरा प्राणा शरीरम गृहं पूजाते विविधोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचारस्तु पदजो प्रदक्षिण विधि सूत्राणि सर्वागिरो यद्यत् कर्म करोमि तदखिलं शंभो तवाराधना
साधनं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानो महासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमिला गणपती मावली शारदा आता गुरुराया दंडवत हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरे पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती पक्षी अंगणी उतरती एकदा लावून घ्या पक्वत सारखे करून बंद राहू द्यायची ना हां मला जाणवलं ते पेटी फेकून देतो हा पेटी ते वेगळं असेल फेकीत होती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी स्वराचा आवाज कमी केला चालतो थोडा स्वर कमी केला चालतो सेवेसाठी निवडलेला घेतलेला अभंग शांतिनिकेतन पैठण निवासी नाथबाबा यांचा सुंदर असा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये नाथ महाराज जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला उपदेश करतात। तुम्ही जर या संसारात जन्माला आलात तर इथं आल्यानंतर या संसारात कसं राहायचं याचं वर्णन नाथबाबा या अभंगात करतात। नाथबाबा म्हणतात जन्माला आलात ना आता तर या संसारात जन्माला आल्यानंतर कसं राहायचं तर महाराज म्हणतात पक्षी अंगणी उतरती त्या पक्षासारखे राहा। दारासमोर या दाणे खा पाणी प्या मजा करा आणि सगळी मजा करत असताना खात असताना पीत असताना त्या घरालं त्या दारालं त्या वास्तूला माझं म्हणणं का तैसे असावी संसारी। एक उदाहरण नाथबाबांना दिलं पण त्या उदाहरणामध्ये अतिव्याप्ती नावाचा दोष आला आणि संतांचं लक्षण हे सदोष लक्षण असतं।
एक दोष आढळल्यावाने झाल्यामुळं परत उदाहरण दिलं. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. कसं जगा या संसारात आल्यानंतर नाथबाबा महाराज म्हणतात, त्या वस्ती करासारखं त्या पक्षासारखं जगा. म्हणजे हा संसार तुम्हाला दुःख देणार नाही, किंबहुना या संसाराचं तुम्हाला दुःख होणार नाही. ऐका महाराज, आम्हाला कळालं पटलं तुम्ही म्हणता ते तसं राहायचं. पण हे सर्व होत असताना जर दुःख आमच्यावर आलं तर महाराज म्हणले दुःख येणार. का? कारण जोवरी प्राचीनाची दोरी, जोपर्यंत प्रारब्ध आहे, जोपर्यंत प्राक्तन आहे, तोपर्यंत कर्माचा भोग तुम्हाला चुकवता येणार नाही. तो भोग भोगावाच लागेल. फक्त तुम्ही एक काम करा, तो भोग भोगत असताना काय करा? एका जनार्दने शरण ऐसे असता भय कवन. तुम्ही काही करू नका, त्या पंढरीश परमात्म्याला काय करा? त्या देवाला शरण जा. आणि एकदा का तुम्ही त्या देवाला शरण गेले ना, की मग जीवनातली भीती संपत्ती, चिंता ही संपत्ती. त्यासाठी तुम्ही काय करा? तर त्या देवाला शरण जा. सरळ सरळ अभंगाचा अर्थ मायबापू तुमच्या पुढे ठेवला. अल्पसहा कार्यक्रमाचा परिहार देणं गरजेचं आहे. आपल्या पवित्र या गावामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी परम आदरणीय वैकुंठवासी अलकाबाई रंगनाथ वायकर यांच्या 5व्या पुण्यस्मरणार्थ चालत असलेला हा परमार्थिक सोहळा. आणि या परमार्थिक सोहळ्यामध्ये आजचं हे दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प मला भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणावर ठेवायचं. अतिशय गोड निवेदन, हे अतिशय सुंदर नियोजनामध्ये हा सोहळा संपन्न होतो. आदरणीय आईसाहेबांचे चिरंजीव सुधीर भाऊ असतील, त्यांचे बाबा असतील, आदरणीय रंगनाथ बाबा असतील व सर्वच कुटुंबातील हे मंडळी असतील, यांनी हा एक गोड परमार्थिक सोहळा आपल्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी ते करतात. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तो सोहळा थाटामाटामध्ये अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रभर ज्यांच्या आवाजानं हा महाराष्ट्र नाहून निघाला, असं गोड व्यक्तिमत्व ज्यांना आवाजाचं जादूगर म्हणलं गेलं आणि ज्यांच्यामुळं तुमच्या सर्वच मायबापांचं मला आज दर्शन घडलं, ते आदरणीय महेशजी महाराज आज माझ्या कीर्तनात ते टाळ घेऊन उभे आहेत. हे माझं सद्भाग्य. पारेकरी चोपदार आमचे आदरणीय गुरुजी विनेकरी आहेत, शिक्षक आहेत बरं का, फार इंग्लिश तयार आहे त्यांची. आमच्या प्रांतातले गुरुजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत.